हल्ला केलाय आणि यामध्ये अनेक भाविक जखमी झालेत। जखमीमध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे। एकविरा गडावर फटाके फोडण्यास बंदी आहे, मात्र तरीही काही हुल्लडबाज भाविकांनी कलर धुराचे फटाके फोडले होते आणि त्यामुळे बिथरलेल्या मधमाशांनी थेट भाविकांवर हल्ला केलाय। या भाविकांना शक्य असून या भाविकांना शक्य असून आणि आता बघूयात पुढची महत्त्वाची बातमी, सर्वात मोठी बातमी आता आपण बघतोय साम टीव्हीवर। सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार जे आहेत ते मुंबई बँकेतून होणार असल्याची बातमी आता समोर आहे। सरकारी कर्मचाऱ्यांचे जे पगार थकले होते ते आता मुंबई बँकेमधून मिळणार असल्याची ही सगळ्यात मोठी बातमी आता समोर येते। ज्या सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार थकले होते त्या कर्मचाऱ्यांचे पगार आता मुंबई बँकेमधून त्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहेत आणि आताची ही सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आता मुंबई बँकेतून मिळणार आहेत आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडनं। गणेश, काय अधिकची माहिती आहे? जे पगार थकले होते आणि ते पगार जे आहेत आता मुंबई बँकेतून मिळणार आहे, या संदर्भात काय अधिक माहिती গেছিলেন বাংলাদেশে এবং সেখানে 10ই জানুয়ারি 9 गणेश, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? বিভিন্ন বিষয়ে खाते उघडण्यासाठी देखील आहे ते सांगण्यात आले। त्याचबरोबर सार्वजनिक उपक्रम यासाठी अतिरिक्त जो निधी लागतो या गुंतवणुकीसाठी देखील मान्यता आहे ती मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आहे ती देण्यात आलेली पाहायला मिळते। त्यामुळे आगामी काळामध्ये आहे ती मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्येच आहे ते सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आहेत या ठिकाणून होताना पाहायला मिळणार आहे। नक्कीच गणेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय मुंबई बँकेतून सरकारी पगार जो आहे तो आता मिळणार आहे। ज्या सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार थकले होते त्या कर्मचाऱ्यांना आता मुंबई बँकेमधनं सरकारी पगार मिळणार आहे। तर आपण बघतोय राज्य सरकारचा सरकारी पगाराबाबतचा मोठा निर्णय आपण बघतोय आणि ज्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार थकले होते ते आता त्यांना मुंबई बँकेमधून मिळणार आहेत। बघूयात पुढची महत्त्वाची बातमी। भुजबळांना मंत्रिपद न दिल्यामुळे वडेट्टीवारांनी त्यांना डिवचलंय। महायुतीने ओबीसी मतांसाठी भुजबळांचा वापर केला आणि त्यांच्या हातात आता भोपळा दिल्याची टीका केलेली आहे। आणखी काय म्हणालेत वडेट्टीवार, बघूयात। आता नाराजी व्यक्त करून काय पर्याय? काय भाजपकडे जाण्याचा एक पर्याय आहे, नाहीतर घरी बसण्याचा पर्याय आहे। ओबीसी नेत्याला महाराष्ट्रामध्ये वापरून त्यांचा या सरकारने दुरुपयोग केला। मतं घेण्यामध्ये जे महायुतीला मतं मिळाली असतील ती छगन भुजबळांच्या मुळे मिळाली। त्याचा फायदा प्रचंड महायुतीला झाला आणि भुजबळांच्या हातात भोपळा दिला। वडेट्टीवारांनी एक टीका केली आहे की भुजबळ जे आहे तो ओबीसी नेते आहेत, परंतु त्यांना डावललं गेलं, त्यांचा फक्त वापर जो आहे तो मागच्या काळात केला गेला ओबीसी नेते म्हणून, आणि आता मात्र डावललं गेलंय। नेमकं काय तुमचं म्हणणं? असं नाही आहे। नक्कीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, अजितदादा पवार साहेब हे त्यांच्याबद्दल विचार करतील। नक्कीच त्यांना योग्य ते स्थान मिळेल। दुसरीकडे अमित पवार ट्विट करत आहे, तुमच्यावर आरोप होतोय की बीड पोलिसांनी काही पलंग मागवलेले आहेत, काय म्हणतात हे पलंग नेमकी आपल्याची गरज आहे? एक लक्षात घ्या, एकंदरच या बाबतीत पोलीस प्रशासनाने स्टेटमेंट दिलेलं आहे की हे पूर्वीच ज्या खाता मागवल्या होत्या त्या पूर्वीच मागवलेल्या आहेत। त्या काही ही घटना घडल्यानंतर किंवा घटना घडायच्या नंतर किंवा आरोपी अटक होणार आहेत त्यावेळेस काही केलेलं नाही, तर त्याच्या अगोदरच त्यांनी त्या खाट मागवल्या असं पोलीस प्रशासनाने
त्यांच्या स्टेटमेंटमध्ये अतिशय सुस्पष्टपणाने सांगितलेलं आहे. जरूर सगळ्या गोष्टीमध्ये राजीनामा द्यावा अशी वारंवार मागणी केली जाते. काय खरंच अशा स्वरूपाची नाही, एक मुद्दा असा आहे की मी राजीनामा द्यावा तर का द्यावा याचं काहीतरी कारण लागेल. या कुठल्याही प्रकरणामध्ये मी ना आरोपी आहे ना माझा या प्रकरणाशी कुठलाही अर्थार्थी संबंध आहे. आता या प्रकरणामध्ये भाऊचा भाऊ करायचा आणि कुणाचा तरी राजीनामा मागायचा अशा पद्धतीनं माझा राजीनामा काही जण मागतायत. त्यांचं मागण्याचं समाधान आहे खूप आहे. वडेट्टीवारांचं वादग्रस्त वक्तव्य आहे की छोट्या हाताला कुठेतरी एन्काउंटर केलं जाऊ शकतो मोठ्या हाताला वाचवण्यासाठी, त्यामुळे छोट्या हाताला वाचवण्याची गरज आहे असं ते बोलतात. नाही, तसे माननीय विजय वडेट्टीवार बोलायला हुशार आहेत, पण अशा पद्धतीचं छोटा आका आणि मोठा आका हे पहिल्यांदाच तुमची सर्वांची भाषा मी आज ऐकतोय. का कुणाचा एन्काउंटर आणि कुणाचा काय, हे अशा गोष्टी नाही आहेत. एक तर पोलीस प्रशासन सीआयडी हे अतिशय व्यवस्थितपणानं तपास करते. आमच्या दृष्टीनं दिवंगत संतोष देशमुखची जी हत्या झालेली आहे आणि ज्यांनी हत्या केलेली आहे त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये नेऊन फासावर चढवणं हा सगळ्यात पहिला उद्देश आमचा या प्रकरणामध्ये आहे. त्यामुळे कुणी काय बोलावं आणि कुणाचा काय होणार आणि काय नाही याला काही अर्थ नाही. मुळात एक मुळामध्ये या प्रकरणात या ठिकाणी फास्ट ट्रॅकमध्ये गेलं पाहिजे ही मागणी मी पहिल्यांदा केली आणि ही नागपूरच्या अधिवेशनात केली. त्यामुळं लगेचच चार्जशीट या ठिकाणी राहिलेले जे काय आरोपी आहेत ते अटक करून लगेचच चार्जशीट दाखल करावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये या हत्येकरांना फाशीची शिक्षा मिळावी. या संदर्भात चर्चा केलेली आहे का? नाही. तुमच्याबाबत तुमच्याकडे व्यक्तिगत वाल्मिक कराड आणि तुमचे जे जवळचे संबंध आहेत, जर तुम्ही मंत्री म्हणून राहिला तर या तपासावरती दबाव येऊ शकतो असं विरोधकांचं म्हणणं आहे. त्यामुळे तुम्हाला मंत्रिमंडळातून बाहेर काढा अशी त्यांची मागणी आहे. या मागणीकडे कसं पाहता? एक लक्षात घ्या, म्हणूनच हा तपास सीआयडीकडे दिलेला आहे. हा तपास न्यायालयीन पण होणार आहे. त्यामुळं त्या तपासाशी कुठल्याही प्रकारचा प्रभाव मी मंत्री म्हणून राहून होऊच शकत नाही. म्हणूनच या ठिकाणी सीआयडी, एसआयटी आणि न्यायालयीन ह्या तिन्ही प्रकारच्या चौकशा या ठिकाणी चालू आहेत. पालकमंत्री करू नये म्हणून या सगळ्या गोष्टी घडत आहेत का? एक लक्षात घ्या, याच्यात का घडतं हे आम्हाला कळण्यापेक्षा माध्यमांना जास्त अगोदर कळतं. आता या बाबतीमध्ये का घडावं, या बाबतीत मीच पालकमंत्री, मीच मंत्री, मीच का नसावं, हे जे विरोध करणारे लोक आहेत आपण त्यांना प्रश्न विचारले तर अधिक सर्वपक्षीय आमदार एकवटतात, त्याचं नेमकं मुख्य कारण काय? एक लक्षात घ्या की सर्वपक्षीय आमदारांनी एकवटावं, हे एकवटणं एका निर्गुण हत्येच्या बाबतीमध्ये झालं. त्यामुळे ते काही चुकीचं झालं असं मला म्हणता येत नाही. कारण ती घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि त्या घटनेमध्ये जे कोण दोषी असतील त्यांना फाशी व्हावी हीच भूमिका तिथं सर्वांची. नाही, आता मला कोण म्हणलं माहित नाही, पण बिन खात्याचं मंत्री कसं ठेवता येतं शासनाने त्यांच्याकडनं पूर्णपणानं. मुख्यमंत्री किंवा अजितदादांनी बीडचं पालकमंत्रीपद घ्यावं या बाबतीत जे निर्णय घेतील ते आमचे नेते आदरणीय अजितदादा घेतील. तर आपण बघतो आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी. मंत्रालयातून धनंजय मुंडे बोलत होते आणि त्यांनी कराड प्रकरण असेल, बीडमधलं जे प्रकरण आहे त्याबद्दल त्यांनी भाष्य केलेलं आहे. आरोपींना फाशी देण्याचे आमचे उद्देश असल्याचं स्वतः मुंडे म्हणाले. बीडमधून पुढची बातमी येते. बीडमधल्या पोलीस स्टेशनमध्ये मागवलेल्या पलंगाची सध्या जोरदार चर्चा आहे आणि कारण ज्या पोलीस स्टेशनमध्ये वाल्मिक कराडला ठेवलंय तिथंच हे पलंग मागवण्यात आले. मात्र विशेष बाब म्हणजे काल 5 पलंग आणले होते आणि ते आज फक्त 4च पलंग दिसतात.
त्यामुळे तो एक पलंग वाल्मिक कराडला दिला का याचीच खमंग चर्चा आता बीडमध्ये रंगली आहे. तर बीड पोलीस स्टेशनमध्ये 5 पलंग बघायला मिळाले आणि आज पोलीस स्टेशनमध्ये फक्त 5 ऐवजी 4 पलंग बघायला मिळत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात चर्चा होते की तो एक पलंग वाल्मिक कराडला दिला की काय, अशा खमंग चर्चा आता रंगू लागल्यात. बीडमधील जे खंडणी आणि खून प्रकरणातील आरोपी आहेत त्यांना ज्या पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आले त्या बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये काल 5 कॉट आणण्यात आले. तर आपण पाहू शकता बीड शहर पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये हे कॉट जे आहेत ते जशाच्या तसे ठेवण्यात आलेले आहेत. या ठिकाणी हे कॉट जे आहेत ते कालपासून ठेवण्यात आलेले आहेत. मात्र हे कॉट जे आहे हे नेमकं कोणासाठी आणलं, नेमकं कशासाठी आणलं, असं जे ट्विट असेल किंवा सोशल मीडियावरची जी पोस्ट असेल ती राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांनी केली होती. आणि त्यानंतर हे जे वातावरण आहे ते या वातावरणाला एक नवीन वळण लागतं की काय असं पाहायला मिळत होतं. आणि याची जी चर्चा आहे ती मोठ्या प्रमाणात झाली. मात्र याविषयी जे पोलीस अधिकारी आहेत त्यांनी देखील उत्तर दिलेलं आहे. हे कॉट आमच्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आणलेले आहेत आणि या ठिकाणी जे महिला कर्मचारी आहेत त्यांचे जे लहान मुलं या ठिकाणी आणले जात आहेत त्यांच्यासाठी देखील या कॉटचा वापर केला जाणार आहे असं देखील त्यांनी सांगितले. रोजिरे साम टीव्ही बीड. आणखी काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात न्यूज पॉइंट 20 मधून. पंतप्रधान मोदींकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक झालंय. गडचिरोलीमधील कामगिरीचं मोदींनी कौतुक केलेलं आहे. फडणवीसांसमोर काल 11 नक्षलींनी आत्मसमर्पण केल्याचं आणि स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एसटी बस सुरू झाल्यानं मोदी खुश आहेत. राज्याचे युवक क्रीडा कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे हे आज मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीला गैरहजर राहणार आहेत. भरणे यांनी आतापर्यंत आपल्या मंत्रिपदाचा कार्यभारही स्वीकारला नाहीये. मिळालेल्या खात्यावर ते नाराज असल्याची चर्चा होतीये. दरम्यान कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणेंचं इंदापुरात जोरदार स्वागत करण्यात आलं. मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर पहिल्यांदाच ते इंदापुरात आलेत. भरणेवाडी आणि अथुर्ने ग्रामस्थांनी त्यांच्यावर JCB मधून पुष्पवृष्टी केली आहे. मंत्रिपदावरून नाराज असलेले छगन भुजबळ परदेशवारीनंतर नाशिकमध्ये परतणार आहेत. अजित पवारांची भेट न घेता त्यांनी थेट फडणवीसांची भेट घेतली होती आणि या भेटीनंतर भुजबळ भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. तेव्हा भुजबळ आता काय भूमिका घेत आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. छगन भुजबळ आज नाशिकमध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याला ते अभिवादन करणार आहेत. मंत्रिपद न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज आहेत. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडबाबत काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी मोठा दावा केलाय. मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काउंटर होऊ शकतो असं विजय वडेट्टीवार म्हणाले. पोलीस दलातील अधिकाऱ्याचा हवाला देत वडेट्टीवारांनी हा दावा केलाय. पालकमंत्री पदाबाबत अजून घोषणा करण्यात आलेली नाहीये. मात्र त्याआधीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपूरचे पालकमंत्री होणार असं वक्तव्य केलंय. बावनकुळेंच्या नावाची मुख्यमंत्री घोषणा करणार असंही ते म्हणालेत. वाल्मिक कराडला ज्या पोलीस स्टेशनमध्ये ठेवलंय त्या ठिकाणी 5 पलंग मागवण्यात आलेत. हे पलंग स्वतःसाठी मागवल्याचं पोलिसांनी सांगितलं असलं तरी गादी, उशी, पंखा, AC देखील बसवता येतील का असा टोला रोहित पवारांनी लगावलाय. पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं खिंडार पडलंय. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक विशाल धनवडे पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत. लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आणि त्यांच्यासोबत इतर 5 माजी नगरसेवकही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. जळगावच्या पाथी गावात गाडीच्या किरकोळ वादातून राडा झाल्याचं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय. गुलाबराव पाटलांच्या गाडीचा धक्का लागल्याच्या कारणातून गावात 2 गटात वाद झाला होता आणि यावेळी काही दुकानं आणि गाड्यांची जाळपोळ देखील करण्यात आली. या प्रकरणी संचारबंदी लवकरच उठवण्यात येईल असंही त्यांनी सांगितलंय. बघूयात पुढची महत्वाची बातमी. देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय कोल्हापुरात दिसलाय. कसबा वावड्याच्या पांडुरंग उल्पेंच्या अंत्यविधीची तयारी करत असतानाच ते पुन्हा जिवंत झालेत. पांडुरंग उल्पे हे वारकरी आहेत. हरिनामाचा जप करत असतानाच त्यांना हार्ट अटॅक आला होता. डॉक्टर्सनी त्यांना मृत घोषित केलं. नातेवाईकांनी अंत्यविधीची तयारी देखील केली. मृतदेह ॲम्ब्युलन्समधून घरी नेत असताना स्पीड ब्रेकरचा धक्का बसला आणि पांडुरंग तात्यांच्या बोटाची हालचाल सुरू झाली. 15 दिवसांच्या उपचारानंतर ते पुन्हा नव्या दमाने घरी परतलेत.
तर आपण बघतोय कोल्हापुरातनं ही महत्त्वाची बातमी समोर येते. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण साम टीव्हीवर बघतोय. स्पीड ब्रेकर लागल्याने ते पुन्हा एकदा जिवंत झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. वारकरी पांडुरंग उल्पेंना जीवनदान मिळाल्याचा प्रकार सध्या घडलेला आहे. अंत्यविधीची तयारी सुरू होती आणि त्याचवेळी पांडुरंग यांची बोटांची हालचाल सुरू झाली आणि त्यांना जीवदान मिळालेले आहे. ॲम्ब्युलन्समधून घेऊन जात असताना स्पीड ब्रेकरचा धक्का लागला आणि ते पुन्हा एकदा जिवंत झाले. हरिनाम जप करत असताना पांडुरंग यांची प्राणज्योत मालवली होती आणि आता त्यांना पुन्हा एकदा जीवनदान मिळाले. देवतारी त्याला कोण मारी अशी म्हण आपण अनेक वर्ष ऐकत येतो आणि त्याची प्रचितीसुद्धा अनेक जणांना येत असते. अशाच याच म्हणीची एक प्रचिती कोल्हापुरात आलेली आहे. ती म्हणजे कोल्हापुरातल्या पांडुरंग उर्फ तात्या उल्पे यांच्या संदर्भात. मी सध्या तात्या उल्पे यांच्या बावडा इथल्या घरामध्ये आहे. आपण बघू शकता पांडुरंग उल्पे जे आहेत हे सध्या दवाखान्यातून यांना डिस्चार्ज मिळालेला आहे. सध्या कोल्हापुरामध्ये आपल्या राहत्या घरी ते विश्रांती घेत आहेत. अस्वस्थ झाल्यानंतर एकदम बेशुद्ध अवस्थेत त्यांचे हे झालं. मग काकी इकडं तिकडं आरडाओरडा काकीने केल्यानंतर शेजारच्या लोकांनी तात्यांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेलं. हॉस्पिटलमध्ये 2 तासाच्या परिश्रमानंतर तात्यांना डॉक्टरांनी सांगितले की ECG वगैरे तात्यांनी तिथं हे केलं. 2 तास 1-2 एक्सरी ECG काढल्या आणि त्यानंतर तात्यांची डेथ झाली असं डॉक्टरने सांगितलं. आणि तात्यांना घेऊन येत असताना कसबा वाड्यामध्ये स्पीड ब्रेकरच्या हादऱ्यामुळे तात्यांचे हात हलू लागले आणि त्यावेळेला नातेवाईकांनी हे केले की बाबा तात्यांच्या हाताला आल्यात. अगदी आनंदाने हे केलं आणि मग चांगल्या हॉस्पिटलमध्ये तात्यांना दाखल केलं आणि त्यानंतर तात्यांची परत एन्जिओप्लास्टी वगैरे झाली आणि आज तात्या तुम्ही बघितलं इथं घरी आज एकदम व्यवस्थित आहेत. चांगली गोष्ट आहे. म्हणजे एखाद्याचा स्पीड ब्रेकरमुळे एखाद्याचा जीव वाचतो. रणजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर. कोल्हापुरातून ही महत्त्वाची बातमी. वारकरी पांडुरंग उल्पेंना जीवनदान मिळालेलं आहे. चहा प्यायल्यावर बसलो इथं आणि मग इथं बसल्यावर जरा घाम सुटल्यागत झाला. घाम म्हणजे सरसरीत घाम, भरपूर घाम आला. असं काय व्हायला लागलं म्हणून मी जरा वाऱ्याला जावं म्हणलो. वाऱ्याला जाऊन तिथं आमचं रूममध्ये हे होतं खुर्ची, तिथं बसलो. तिथं बसल्यावर डोळं एकदम झाकल्यासारखं झालं आणि तिथं जरा गरगरल्यागत झालं म्हणून बाथरूममध्ये गेलो. बाथरूममध्ये जरा उलटी केली तर जरा पातळ पाणी पडल्यागत पडलं आणि खुर्ची बसलं तिथं डोळंच माझं झाकलं. डोळ्यात काय म्हणजे कोण आलं, कोण गेलं, कुठं गेलं, मी कुठं आहे, काय आहे, काहीच माहीत नाही. आम्ही चव्हाण गल्लीच्या आसपास चौगली गल्लीच्या स्पीड ब्रेकरला ज्या वेळेला गाडीला धसका लागला ॲम्ब्युलन्सला, त्यावेळेला त्यांची बोट हात हालायला लागला. तर आम्ही बघितलं की त्यांच्या अजून जीव आहे. मग त्यांचे सगळं आम्ही बघितल्यानंतर लगेच गाडी तिथून परतून हॉस्पिटलला नेली. आम्ही ECG काढून घेतला त्यांचा. पहिल्यांदा ECG फ्लॅट आल्यानंतर परत आणि ECG चालू झाला थोडा. आम्ही डॉक्टरांना सांगितलं तुम्ही उपचार प्रॉपर चालू करा. भक्ती शिवराची सेवा मानवाची म्हणूनच आम्ही सर्व नातेवाईकांनी आम्ही प्रॉपर प्रयत्न केला, पण आमच्या प्रयत्नांना यश आलं. बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया टॉप 50 मधून. धाराशिवमध्ये मांजा विक्री करणाऱ्या दुकानदारांना नोटीस बजावण्यात आली आहे. नायलॉन मांजाच्या वापरामुळे प्राणी, पक्षी आणि माणसांना इजा होतीये आणि त्यामुळे पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी जनजागृती ही विशेष मोहीम राबवली आहे. शिवाजी पार्क मैदानात शिवराज्याभिषेक सोहळा, शिल्पाच्या भिंतीलाच मोठी भगदाडं पडली आहेत. या भगदाडाच्या आत घाणीचं साम्राज्य पसरलंय. मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडण्याची घटना घडली आणि ती घटना ताजी असताना शिवाजी पार्कमधल्या या प्रकाराने शिवप्रेमींनी संताप व्यक्त केलाय. मुंबईकरांनी तब्बल 52 कोटींची मॅगी फस्त केली. मुंबईकरांनी ऑनलाईन ॲपवरून वर्षभरात 52 कोटींच्या मॅगीची ऑर्डर दिली आणि 80 फुटबॉल स्टेडियममधल्या प्रेक्षकांचं पोट भरू शकेल एवढी मॅगी मुंबईकरांनी वर्षभरात फस्त केली आहे.
बुलढाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी चहाच्या टपरीवर कागदी आणि प्लास्टिक कपांवर बंदी घालावी असे आदेश काढलेत. कप बनवताना त्यात BPA नावाच्या केमिकलचा वापर केला जातोय आणि त्यामुळे या कपमध्ये चहा प्यायल्यास आजाराला निमंत्रण दिलं जात असल्याचा दावा करण्यात आलाय. बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यात कळंबेश्वर गावात महिला सरपंचाच्या पतीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. अवैध धंदा बंद केल्याच्या रागातून 5 गावगुंडांनी हा हल्ला केलाय. तुझा मस्साजोगचा सरपंच करू अशी धमकी देखील हल्लेखोरांनी दिली आहे. विशाळगडावरील हिंसाचारानंतर कोल्हापूर पोलिसांनी 14 जुलैपासून गडावर संचारबंदी लागू केली होती. तब्बल याच महिन्यानंतरही ही संचारबंदी लागू आहे. त्यामुळे पर्यटकांना विशाळगडाला भेट देता येत नाही आणि तेव्हा ही संचारबंदी उठवावी अशी मागणी गडावरील नागरिक करतायत. जळगावमध्ये आज संध्याकाळपर्यंत संचारबंदी लागू असणारे पाळधी गावामध्ये 2 गटात झालेल्या वादानंतर संचारबंदी लागू केली होती. तसंच 7 जणांना बेड्याही ठोकण्यात आल्या. आता पाळधीत पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. पुण्यातून चतुर्थीनिमित्त अष्टविनायक दर्शनासाठी एसटीची विशेष बस सेवा सुरू करण्यात आली आहे. शिवाजीनगर, पिंपरी चिंचवड आगारातून अष्टविनायक दर्शनाकरता विशेष बस सोडण्यात येणार आहे. 2024 मध्ये नाशिकमधून विमानानं प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. 2023च्या तुलनेत 85,000 ही संख्या वाढली आहे. तब्बल 3 लाख प्रवाशांनी नाशिकमधून विविध ठिकाणी विमान प्रवास केलाय. बातम्यांचा ओघ असा सुरू राहील, मात्र घेऊयात एक छोटासा ब्रेक. तर ब्रेक नंतर बघूयात महत्त्वाची बातमी. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातल्या गिधाडाने चक्क 5 राज्यातून प्रवास करत तामिळनाडू गाठलंय. चंद्रपूर जिल्ह्यातल्या ताडोबा प्रकल्पातून या गिधाडाला ऑगस्टमध्ये सोडण्यात आलं होतं. N11 असं सांकेतिक क्रमांक असलेल्या या गिधाडाला GPS टॅग लावण्यात आलाय. हे मादी गिधाड सर्वात आधी छत्तीसगडमध्ये गेलं आणि त्यानंतर 600 किलोमीटर अंतर गाठत तिने गुजरात गाठलेला आहे. आणि या प्रवासात या मादी गिधाडानं नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव, धुळे या जिल्ह्यांमधून उड्डाण केलंय. गुजरातमधून निघाल्यानंतर या गिधाडाने महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर असा प्रवास करून कर्नाटकात प्रवेश केला. तामिळनाडू गाठेपर्यंत या गिधाडाने छत्तीसगड, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यातून देखील प्रवास केला. त्यानंतर गुजरातमध्ये ते दाखल झालं आणि पुन्हा प्रवास करत ते महाराष्ट्रात देखील पोहोचलं. गिधाडाचा 4000 किलोमीटर प्रवास झाला. त्यानंतर ते कर्नाटकात पोहोचलं. मग गिधाडाने तामिळनाडू गाठलं. आणखीन काही महत्त्वाच्या बातम्या बघणार आहोत पुढच्या बातमीपत्रात. मात्र या बातमीपत्रात इथेच थांबूयात. तूच आहे का?
सरपंच हत्या प्रकरणात माझा काहीही संबंध नाही, मी राजीनामा का द्यावा? मंत्रिमंडळ बैठकीनंतर धनंजय मुंडेंचा सवाल. कॅबिनेटमध्ये मुंडेंच्या जागी भुजबळांची एंट्री होणार, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा मोठा दावा. वाल्मिक कराड असलेल्या पोलीस ठाण्यात 5 नवीन पलंग मागवण्यात आल्याची चर्चा, स्टाफसाठी मागवल्याचं प्रशासनाचं स्पष्टीकरण. तर पंखा एसी देखील बसवता येतील का याचाही विचार करावा, रोहित पवारांचा उपहासात्मक टोला. मुख्यमंत्री फडणवीसांकडून सर्व मंत्र्यांना गतिमान कारभाराच्या सूचना, कामात पारदर्शकता ठेवत गोपनीयता पाळण्याचे आदेश. शिवराज्याभिषेक सोहळा, शिल्पाच्या भिंतीला भगदाड, शिल्पाच्या तळ्यातल्या भिंतींच्या लाद्याही उखडल्या. शिवाजी पार्क मधला संतापजनक प्रकार. एकविरा देवीच्या मंदिर परिसरात फटाके फोडणं पडलं महागात, मधमाशांच्या हल्ल्यात अनेक भाविक जखमी. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे ऍक्शन मोडवर, मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघांचा घेणार आढावा. 7, 8 आणि 9 जानेवारीला निरीक्षकांची बैठक. चंद्रशेखर बावनकुळे नागपूरचे पालकमंत्री होणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य. नाराजीच्या चर्चा राजन साळवींनी फेटाळल्या, भाजपमध्ये जाणार नसल्याचंही दिलं स्पष्टीकरण. पीक विमा योजना आणि डीएपी खत अनुदानाला मान्यता, केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा. राज्यात पुढील 4 दिवसात थंडीचा जोर वाढणार, तापमानातील चढउतारामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता. नववर्षात शिर्डी संस्थानचा मोठा निर्णय, सर्वसामान्य भाविकाला थेट आरतीचा मान, साई दरबारी ही पंढरीचा पॅटर्न. एसटीच्या उत्पन्न वाढीसाठी चालक वाहकांना मिळणार प्रोत्साहन भत्ता, एसटी महामंडळाचा उपक्रम. एमपीएसची 2 फेब्रुवारीला परीक्षा, वयोमर्यादा वाढवल्यामुळे अपात्र उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची संधी. कल्याण डोंबिवली शहराचा पाणी पुरवठा दुरुस्तीच्या कामासाठी आज 18 तास बंद, पाणी जपून वापरण्याचं महापालिकेचं आवाहन. नमस्कार, मी प्रेरणा या बातमीपत्रात स्वागत करते आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी बघूया. लोणावळ्यात एकविरा देवीची या गडावरील पालखीत अचानक मधमाशांनी हल्ला केलाय आणि यामध्ये अनेक भाविक जखमी झाले. जखमीमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. एकविरा गडावर फटाके फोडण्यास बंदी आहे, मात्र तरीही काही हुल्लाडबाज भाविकांनी कलरधुराचे फटाके फोडले आणि त्यामुळे बिथरलेल्या मधमाशांनी थेट भाविकांवर हल्ला केलाय. या भाविकांना शक्य असून या भाविकांना शक्य असून आता बातमी बीड संदर्भातली. बीड सरपंच हत्या प्रकरणावरून खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा महायुतीवर हल्लाबोल केलाय. सरपंच हत्या प्रकरणाचा खटला बीड जिल्ह्याबाहेर चालवावा अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. आतापर्यंत बिल क्लिंटन माहीत होते, आता बीड क्लिंटन आलेत असा टोलाही त्यांनी लगावलाय. तर आपण बघतोय सरपंच हत्या खटला बीड बाहेर चालवा असं म्हणण्यात आलेलं आहे. आता बीड क्लिंटन मध्ये आलेत असं संजय राऊत म्हणाले. सरपंच हत्येचा खटला बीड जिल्ह्याबाहेर चालवा, खासदार संजय राऊतांनी मागणी केलेली आहे. सरपंच हत्या प्रकरणासंदर्भात संजय राऊतांनी वक्तव्य केलंय. राज्याच्या बाहेर चालवल्या जातात. हा इतका गंभीर विषय आहे. हा खटला बीड जिल्ह्याच्या बाहेरच चालला पाहिजे.
पण अर्थात सरकार त्यांचं आहे, गृहमंत्री त्यांचा आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रात इतरत्र जरी हा खटला चालला तरी न्याय मिळण्याची शक्यता नाही. तरी मी असं मानतो की प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. आपण मुख्यमंत्र्यांवर सध्या विश्वास ठेवला पाहिजे. राज्याला जो कलंक लागलेला आहे, आतापर्यंत आम्हाला बिल क्लिंटन माहित होतं, आता बिड क्लिंटन आलेलं आहे बरं का. त्याच पद्धतीने ज्या पद्धतीनं बिल क्लिंटनचे प्रकरण येत होती तसे त्या बिड क्लिंटनची यायला लागलेली आहे. देवेंद्रजींना हे सगळं माहिती आहे. घेऊयात वेगवान आढावा बातम्यांचा आणि टॉप 50 मधून. देवतारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय कोल्हापुरात दिसलाय. हरिनामाचा जप करत असताना कसबा बाबड्याच्या पांडुरंग उल्पेंना हार्ट अटॅक आला होता आणि डॉक्टर्सनी त्यांना मृत घोषित केलं. मृतदेह अँब्युलन्समधून घरी नेत असताना स्पीड ब्रेकरचा धक्का बसला आणि पांडुरंग तात्यांच्या बोटाची हालचाल सुरू झाली. धाराशिवमध्ये मांजा विक्री करणाऱ्या दुकानदारांना नोटीस बजावण्यात आली आहे. नायलॉन मांजाच्या वापरामुळे प्राणी, पक्षी आणि माणसांना इजा होती आणि त्यामुळे पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी जनजागृतीसाठी ही विशेष मोहीम राबवली आहे. शिवाजी पार्क मैदानात शिवराज्याभिषेक सोहळा शिल्पाच्या भिंतीलाच मोठी भगदाडं पडली आहेत आणि या भगदाड्याच्या आत घाणीचं साम्राज्य पसरलंय. मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याची घटना ताजी असतानाच शिवाजी पार्कमधल्या या प्रकाराने शिवप्रेमींना संताप व्यक्त केलेला आहे. मुंबईकरांनी तब्बल 52 कोटींची मॅगी फस्त केली आहे. मुंबईकरांनी ऑनलाईन ॲपवरून वर्षभरात 52 कोटींच्या मॅगीची ऑर्डर दिली होती आणि 80 फुटबॉल स्टेडियममधल्या प्रेक्षकांचं पोट भरू शकेल एवढी मॅगी मुंबईकरांनी वर्षभरात फस्त केली आहे. बुलढाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी चहाच्या टपरीवर कागदी आणि प्लास्टिक कपांवर बंदी घालावी असे आदेश काढलेत. कप बनवताना त्यात BPA नावाच्या केमिकलचा वापर केला जातो आणि त्यामुळे या कपमध्ये चहा प्यायल्यास आजाराला निमंत्रण दिलं जात असल्याचा दावा करण्यात आलाय. बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यात कळंबेश्वर गावात महिला सरपंचाच्या पतीवर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय. अवैध धंदे बंद केल्याच्या रागातून 5 गावगुंडांनी हा हल्ला केलाय. तुझा मस्साजोगचा सरपंच करू अशी धमकी देखील हल्लेखोरांनी दिली आहे. विशाळ गडावरील हिंसाचारानंतर कोल्हापूर पोलिसांनी 14 जुलैपासून गडावर संचारबंदी लागू केली होती. तब्बल 5 महिन्यानंतरही संचारबंदी लागूच आहे आणि त्यामुळे पर्यटकांना विशाळ गडाला भेट देता येत नाहीये. तेव्हा ही संचारबंदी उठवावी अशी मागणी गडावरील नागरिक करतायत. जळगावमध्ये आज संध्याकाळपर्यंत संचारबंदी लागू असणारे. पाळधी गावात 2 गटात झालेल्या वादानंतर संचारबंदी लागू केली होती. तसंच 7 जणांना बेड्याही ठोकण्यात आल्या. आता पाळधीत पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. पुण्यातून चतुर्थीनिमित्त अष्टविनायक दर्शनासाठी एसटीची विशेष बस सेवा सुरू करण्यात आली आहे. शिवाजीनगर पिंपरी चिंचवड आगारातून अष्टविनायक दर्शनाकरता विशेष बस सोडण्यात येणार आहे. 2024 मध्ये नाशिकमधून विमानानं प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. 2023च्या तुलनेत 85,000 ही संख्या वाढली आहे. तब्बल 3 लाख प्रवाशांनी नाशिकमधून विविध ठिकाणी विमान प्रवास केलाय. 2024 मध्ये नागरिकांना गिफ्ट मिळणार आहे. यावर्षी कोलकाता आणि चेन्नई या ठिकाणी देखील नाशिकमधून विमान सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. सध्या नाशिकमधून दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद, नागपूर, इंदोर आणि गोवा या ठिकाणी नियमित विमान सेवा सुरू आहे. एसटी महामंडळाने नवीन वर्षात उत्पन्न वाढीसाठी नवा उपक्रम सुरू केलाय. एसटीच्या चालक आणि वाहकांना आता प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे. 31 जानेवारीपर्यंत प्रायोगिक तत्वावर हा प्रोत्साहन भत्ता देण्यात येईल. वाढीव उत्पन्न आणलं तर त्यापैकी 20% रकमेचा भत्ता रोखीने देण्यात येणार आहे. एमपीएससीची 5 जानेवारीला होणारी महाराष्ट्र गट ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2 फेब्रुवारीला होणार आहे. तर 2 फेब्रुवारीला होणारी महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा ही 4 मेला होईल. वयोमर्यादेमुळे अपात्र ठरलेल्या उमेदवारांना 6 जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहेत. पुणे विभागातील म्हाडाच्या घरासाठी अर्ज करण्याची मुदत संपली आहे. 6,240 घरांसाठी जवळपास 94,000 जणांनी अर्ज केलाय. 28 जानेवारीला सोडतीचा कार्यक्रम होणार आहे आणि तब्बल 113 कोटींची अनामत रक्कम जमा झाली आहे. हिंगोलीमध्ये पुन्हा एकदा आरोग्य व्यवस्थेचं दाहक वास्तव दिसतंय. प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची इमारत मागील 9 वर्षापासून पडून आहे. परिणामी या भागातील 20,000 नागरिकांना उपचारासाठी 25 किलोमीटरचं अंतर पार करावं लागतंय.
कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळ गडावरील अतिक्रमण हटवावं आणि गडावरील मंदिरे, युद्धांची स्मारकं याचा जीर्णोद्धार करावा अशी मागणी करण्यात आली आहे. विशाळगड रक्षण कृती समितीने ही मागणी केली आहे. यवतमाळमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांनी जिल्हा परिषदेत ठिय्या आंदोलन केलं. पाणी उपलब्ध करून देऊ असं आश्वासन उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलंय. विकत घेतली होती जिल्हा परिषदेची जमीन विकत घेऊन ते लोक जे जंगलामध्ये राज्यात पुढच्या 4 दिवसात थंडीचा जोर वाढणार आहे. येत्या काही दिवसात किमान तापमानाचा पारा 15 अंशांहून खाली घेण्याची शक्यता आहे. पुढच्या 24 तासांमध्ये राज्यातल्या तापमानात चढउतार अपेक्षित आहे. कोकण किनारपट्टीवर याचा परिणाम दिसणार आहे. हवामान विभागानं हा अंदाज वर्तवलाय. यवतमाळ जिल्ह्यात पुन्हा थंडी वाढली आहे. यामुळे ठिकठिकाणी शेकोट्या पेटवण्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आता थंडी असली तरी पुढील 2 दिवसात तापमान घटण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. लातूरमध्ये स्कूल बसचा अपघात झालाय आणि त्यात 4 विद्यार्थी गंभीर जखमी झाले. लातूर नांदेड महामार्गाच्या कोळपापाडी इथं हा अपघात झालाय. जखमी मुलांवर लातूरमध्ये उपचार सुरू आहेत. जळगावच्या पाळधीमध्ये 2 गटात राडा झाला होता आणि या प्रकरणी आता पोलिसांनी अनेक सीसीटीव्ही फुटेज जमा केले. हे फुटेज बघून जाळपोळ करणाऱ्यांचा शोध पोलीस घेत आहेत. मुंबईत लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू झालाय. वडाळा रेल्वे स्टेशनजवळ ही घटना घडली आहे. मोहन घोलप असं 24 वर्षीय मृत तरुणाचं नाव आहे. कॉटन ग्रीन इथून कामावरून परतताना रुळावरील खांबाला धडकून तरुणाचा मृत्यू झालाय. 31sta बंदोबस्त करून घरी परत जाणाऱ्या एका पोलीस उपनिरीक्षकाचा कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झालाय. जितेंद्र गिरनार असं या पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे. जितेंद्र गिरनार हे सध्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील महाळुंगे पोलीस स्टेशनमध्ये नेमणुकीस होते. हिंगोलीच्या नरसी परिसरात अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या टँकरने पळून जाण्याच्या नादात एका कारला धडक दिली आहे. या घटनेत ट्रॅक्टर चालकासह कारमधील नागरिक जखमी झालेत आणि या प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेच्या शोधासाठी सीआयडीनं 7 पथकं देशभरात रवाना केली आहेत. फरारी तिन्ही आरोपींना अटक करण्यासाठी सीआयडीनं आता फास आवळलाय. संभाजीनगरात नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नशेखोरानं एका तरुणाची हत्या केली आहे. किरकोळ कारणावरून त्यानं चाकून भोसकलं आणि या घटनेमुळे शहरातील वाढत्या नशेखोरीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. नवी मुंबईतल्या कामोठेत आई मुलाचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. मुलाच्या अंगावर मारण्याचे व्रण दिसून येत आहेत आणि त्यामुळे दोघांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त होतोय. पोलिसांकडून पुढील तपासाला सुरुवात झाली आहे. मुंबईच्या वर्सोव्यात बाईक पार्किंगच्या वादातून हाणामारी झाली आणि 2 तरुणांना जमावाकडून मारहाण करण्यात आली आहे. वर्सोवा यारी रोड भागात ही घटना घडली आहे. दोन्ही गटांविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कल्याण लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळीच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली. आज गवळी दाम्पत्याला कल्याण कोर्टात हजर केलं गेलं आणि यावेळी कोर्टानं दोघांना 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. सांगलीत बाईक चोरांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून तब्बल 19 बाईक जप्त करत 8 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. स्थानिक गुन्हे अन्वेषणाच्या पथकानं ही कारवाई केली आहे. सागरी किनारा मार्गावर आता 2 अग्निशमन केंद्रे उभारण्यात येणार आहे. वाहनांना या मार्गाचा जलद वाहतुकीसाठी फायदा होतोय. आता या जलद मार्गाचा वापर अग्नी सुरक्षेसाठीही करण्यात येणार आहे. 31च्या अनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी मोहीम राबवण्यात आली आणि या मोहिमेत वाकड पोलिसांनी तब्बल 5 किलो 100 ग्रॅम गांजा जप्त केलाय. या विरोधात NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. धुळ्यातल्या विविध स्टॉल धारकांविरोधात वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. वाहतुकीस अडथळा येत असल्यामुळे कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. वाशिम बाजार समितीत तुरीला प्रति क्विंटल 7,000 ते 7,500 दर मिळालाय आणि गेल्या महिन्याच्या तुलनेत तुरीच्या दरात जवळपास 2,000 रुपयांची घसरण झाली आणि यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतोय.
हिंगोलीतील नाफेड केंद्र गेल्या आठवड्याभरापासून बंद असल्यानं सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडतोय. बारदाना उपलब्ध असल्याने खरेदी बंद केल्याचं केंद्र चालकांनी सांगितलं. त्यामुळे विक्रीसाठी काढलेलं सोयाबीन किती दिवस सांभाळून ठेवायचं असा प्रश्न शेतकरी विचारतायत. राज्यात केळी दरात सतत चढउतार होते. बाजारातील केळीची आवक कमीच आहे आणि त्यातच थंडीचा केळी बागांवर परिणाम दिसतोय. राज्यात केळीला सध्या 1200 ते 2000 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळतोय. मात्र यात दर्जेदार केळीचा सध्या तुटवडा आहे. देशातील रब्बीची पेरणी अंतिम टप्प्यात आली आणि आतापर्यंत देशात हरभऱ्याची जवळपास 94 लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. हरभऱ्याची पेरणी गेल्या वर्षीपेक्षा 1% आघाडीवर नाहीये आणि त्यामुळे यंदा हरभरा उत्पादनात मोठ्या वाढीची शक्यता धूसर असल्याची चर्चा बाजारात सुरू आहे. देशातील उत्पादन घटले तरी वाढती आवक आणि कमी मागणी यामुळे देशातील बाजारात कापसाचे भाव दबावातच आहेत आणि मंगळवारी देशातील बाजारात 2,06,000 गाठी कापसाची आवक झाली. कापसाचा भाव 6,800 ते 7,200 रुपयांच्या दरम्यान होता. कापसाची आवक आणखी काही आठवडे कायम राहील असा अंदाज व्यक्त केला जातोय. केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधान पीक विमा योजना आणि हवामान आधारित पीक विमा योजनेला 2025 ते 26 पर्यंत सुरू ठेवण्यास मंजुरी देण्यात आली आणि यासाठी 69,515 कोटी रुपये देण्यात आले. केंद्राने नव्या वर्षाच्या सुरुवातीला मोठे गिफ्ट जाहीर केलंय. नाशिक जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा द्राक्ष निर्यातीला फटका बसलाय. गेल्या हंगामाच्या तुलनेमध्ये यंदा 138 कंटेनरची द्राक्ष निर्यात कमी झाली आहे. बाजारातील हिरव्या मिरचीची आवक कमीच आहे आणि त्यामुळे हिरव्या मिरचीच्या भावात काहीच चढ उतार सुरू आहे. हिरव्या मिरचीला सध्या सरासरी प्रति क्विंटल 2,000 रुपयांचा भाव मिळतोय. पुढच्या काळात बाजारातील मिरची आवक काहीशी वाढू शकते असा अंदाज आहे. केंद्र सरकारनं नाफेड मार्फत मूग उडीद खरेदी नोंदणीसाठी मुदतवाढ दिली आणि त्यामुळे धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात नाफेडकडून खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी नोंदणी सुरू आहे आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नोंदणी करण्याचं आवाहन जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी केलंय. गुळाची मागणी वाढल्यामुळे सांगलीच्या मार्केटमध्ये रोज 200 ते 300 टन गुळाची आवक होते. सध्या साखरेपेक्षा गुळाला अधिक मागणी असून संपूर्ण देशभरात सांगलीतून पुरवठा होतोय. मार्केटमध्ये गुळाची 1 ते 1.5 कोटी रुपयांची उलाढाल होतीये. खारघर सेक्टर 16 मधील खाडीलगत असणाऱ्या वास्तुविहार सोसायटीच्या शौचालयात कोल्हा लपून बसल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वन विभागाला याची माहिती देताच कोल्ह्याला जेरबंद करत पनवेलमधील जंगलात सोडून देण्यात आले आणि त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. ठाण्यातल्या घोडबंदर रोडवर गायीचे 5 वासरू मृतावस्थेत आढळले. पशुवैद्यकीय विभागाकडून पुढील तपास सुरू आहे. 5 वासरू मृतावस्थेत का आढळलेत याचा शोध घेतला जातोय. लोणावळ्यात एकविरा देवीच्या गडावरील पालखीत अचानक मधमाशांनी हल्ला केला आणि त्यात अनेक भाविक जखमी झालेत. एकविरा गडावर फटाके फोडण्यास बंदी आहे. मात्र तरीही काही हुल्लडबाज भाविकांनी कलर धुराचे फटाके फोडले होते आणि त्यामुळे बिथरलेल्या मधमाशांनी थेट भाविकांवर हल्ला केलाय. या भाविकांना शक्य आहे मालवणमधल्या समुद्रात एक वेगळंच दृश्य पाहायला मिळालं. एक डॉल्फिन मृत डॉल्फिनच्या पिल्लाला जिवंत करण्याचा प्रयत्न करत असल्याचं ते दृश्य होतं. कवडा रोग जवळ हे दृश्य पर्यटकांनी कॅमेऱ्यामध्ये कैद केलंय. यवतमाळ जिल्ह्यात 2024 या वर्षात दारूची विक्रमी विक्री झाली आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या मद्य विक्री तपासणीतून ही माहिती समोर आली आहे. यात 31 लाख लिटर विदेशी दारू तर 91 लाख लिटर देशी दारूची विक्री झाल्याचं समोर आलंय. उल्वे सेक्टर 5 मधील एका हॉटेलला सकाळी आग लागल्याची घटना घडली आणि या आगीत हॉटेलसह बाजूची 2 दुकानं देखील जळून खाक झाली आहेत. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करत आग विझवली आहे.
बुलढाण्याच्या सिंदखेड लपाली गावात वृक्ष आच्छादनासाठी मागवलेल्या 7 टन गवताला आग लागल्याचं समोर आले. अज्ञात व्यक्तीनं ही आग लावली आणि ग्रामस्थांकडून त्याचा शोध घेतला जातोय. बघूया पुढची महत्वाची बातमी. देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय कोल्हापुरात दिसलाय. कसबा वाड्याच्या पांडुरंग उल्पेंच्या अंत्यविधीची तयारी करत असतानाच ते पुन्हा जिवंत झालेत. पांडुरंग उल्पे हे वारकरी आहेत आणि हरिनामाचा जप करत असतानाच त्यांना हार्ट अटॅक आला होता. डॉक्टर्सनी त्यांना मृत घोषित केलं. मात्र नातेवाईकांनी अंत्यविधीची तयारी सुरू केली. मृतदेह अँब्युलन्समधून घरी नेत असताना स्पीड ब्रेकरचा धक्का बसला आणि पांडुरंग तात्यांच्या बोटाची हालचाल सुरू झाली. 15 दिवसांच्या उपचारानंतर ते पुन्हा एकदा नव्या दमाने घरी परतलेत. काय प्याल्यावर बसलो इथं आणि मग इथं बसल्यावर जरा घाम सुटल्यागत झाला. घाम म्हणजे सरसरीत घाम, भरपूर घाम आला. असं काय व्हायला लागलं म्हणून जरा वाऱ्याला जावं म्हणलो. वाऱ्याला जाऊन तिथं आमचं रूममध्ये हे होतं खुर्ची, तिथं बसलो. तिथं बसल्यावर डोळं एकदम झाकल्यासारखं झालं आणि तिथं जरा गरगरल्यागत झालं म्हणून बाथरूममध्ये गेलो. बाथरूममध्ये जरा उलटी केली तर जरा पातळ पाणी पडल्यागत पडलं आणि खुर्ची बसलं ते डोळंच माझं झाकलं. डोळ्यात काय म्हणजे कोण आलं कोण गेलं कुठं गेलं मी कुठं आहे काय आहे काहीच माहीत नाही. आम्ही चव्हाण गल्लीच्या आसपास चौगली गल्लीच्या स्पीड ब्रेकरला ज्या वेळेला गाडीला धसका लागला ॲम्ब्युलन्सला त्यावेळेला त्यांची बोट हात हालायला लागला. तर आम्ही बघितलं की त्यांच्या अजून जीव आहे. मग त्यांचे सगळं आम्ही बघितल्यानंतर लगेच गाडी तिथून परतून हॉस्पिटलला नेली. आम्ही ECG काढून घेतला. त्यांचा पहिल्यांदा ECG फ्लॅट आल्यानंतर परत आणि ECG चालू झाला थोडा. आम्ही डॉक्टरांना सांगितलं तुम्ही उपचार प्रॉपर चालू करा. भक्ती शिवराची सेवा मानवाची म्हणूनच आम्ही सर्व नातेवाईकांनी आम्ही प्रॉपर प्रयत्न केला पण आमच्या प्रयत्नांना यश आलं. आणि आता घेऊयात उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा न्यूज पॉइंट 20 मधून. पंतप्रधान मोदींकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक झालंय. गडचिरोलीतील कामगिरीचं मोदींनी कौतुक केलंय. फडणवीसांसमोर काल 11 नक्षलींनी आत्मसमर्पण केल्याचं आणि स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच ST बस सुरू झाल्यानं मोदी खुश आहेत. दरम्यान कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणेंचं इंदापुरात जोरदार स्वागत करण्यात आलंय. मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर पहिल्यांदाच ते इंदापुरात आलेत आणि भरणेवाडी आणि अंथुरणे ग्रामस्थांनी त्यांच्यावर JCBतून पुष्पवृष्टी करण्यात आली. मंत्रिपदावरून नाराज असलेले छगन भुजबळ परदेशवारीनंतर नाशिकमध्ये परतणार आहेत. अजित पवारांची भेट न घेता त्यांनी थेट फडणवीसांची भेट घेतली होती आणि या भेटीनंतर भुजबळ भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. तेव्हा भुजबळ आता काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. छगन भुजबळ आज नाशिकमध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याला ते अभिवादन करणार आहेत आणि मंत्रिपद न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज आहेत. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडबाबत काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी मोठा दावा केलाय. मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काउंटर होऊ शकतो असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. पोलीस दलातील अधिकाऱ्याचा हवाला देत वडेट्टीवारांनी दावा केलाय. पालकमंत्री पदाबाबत अजून घोषणा करण्यात आलेली नाहीये. मात्र त्याआधीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपूरचे पालकमंत्री होणार असं वक्तव्य केलंय. बावनकुळेंच्या नावाची मुख्यमंत्री घोषणा करणार असंही ते म्हणाले. पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं खिंडार पडलंय. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक विशाल धनवडे पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत. लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. त्यांच्यासोबत इतर 5 माजी नगरसेवकही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. जळगावच्या पाळधी गावात गाडीच्या किरकोळ वादातून राडा झाल्याचं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय. गुलाबराव पाटलांच्या गाडीचा धक्का लागल्याच्या कारणातून गावात 2 गटात वाद झाला होता आणि यावेळी काही दुकानं आणि गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. या प्रकरणी संचारबंदी लवकरच उठवण्यात येईल असंही त्यांनी सांगितलंय.
पुढची बातमी ताडोबामधून. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातल्या गिधाडानं चक्क 5 राज्यातून प्रवास करत तामिळनाडू गाठलंय. चंद्रपूर जिल्ह्यातल्या ताडोबा प्रकल्पातून या गिधाडाला ऑगस्टमध्ये सोडण्यात आलं होतं. N11 असा या सांकेतिक क्रमांक असलेल्या गिधाडाला GPS टॅग लावण्यात आला होता. हे मादी गिधाड सर्वात आधी छत्तीसगडमध्ये गेलं आणि त्यानंतर 600 किलोमीटर अंतर गाठत त्याने गुजरात गाठले आणि या प्रवासात या मादी गिधाडानं नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव, धुळे या जिल्ह्यांमधून उड्डाण केलं. गुजरातमधून निघाल्यानंतर या गिधाडाने महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर असा प्रवास करून कर्नाटकात प्रवेश केला. तामिळनाडू गाठेपर्यंत या गिधाडाने छत्तीसगड, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यातून प्रवास केला. तर या गिधाडाने कसा प्रवास केला बघूया. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून हे गिधाड निघालं आणि त्यानंतर ते छत्तीसगडमध्ये पोहोचलं. 4000 किलोमीटरचा प्रवास या गिधाडानं केलेला आहे. त्यानंतर ते गुजरातमध्ये पोहोचलं. त्यानंतर गिधाडानं महाराष्ट्र देखील गाठलं. महाराष्ट्रातून ते गिधाड पोहोचलं कर्नाटकात आणि कर्नाटक नंतर ते तामिळनाडूमध्ये पोहोचलं. आपण जे सोडलेले आहे ऑगस्ट महिन्यामध्ये साधारणतः तेव्हापासून आपण बघत आलोय की सर्व गिधाडे काही प्रमाणामध्ये ज्या ठिकाणी त्यांना सोडले त्या भागामध्ये काही दिवस राहत होती आणि त्यानंतर त्यांनी एक्सप्लोर करायला सुरुवात केली.